श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5, 7, 11 आणि 21 पौर्णिमा सत्यनारायण कसे करायचे आहे हे सांगणार आहे, संपूर्ण नियम व अटींसहित. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण करायचे आहे. आपल्याला 5, 7, 11 किंवा 21 सत्यनारायण करायचे आहे संकल्पयुक्त. तर जिथे आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे तर बघा, गोमूत्र किंवा गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची पूजेची मांडणी करायची आहे. तुम्ही बघत असाल जशी मी व्हिडिओमध्ये मांडणी केली आहे तशीच आपल्याला मांडणी करायची आहे. केंद्रामध्ये ना पौर्णिमा सत्यनारायणची पोथी मिळते, त्यानुसार म्हणजे केंद्रानुसारच ही सेवा मी केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुम्ही किती दिवसाचे सत्यनारायण करणार आहात, 5, 7, 11 किंवा 21, तुमचं नाव, गोत्र, तुमची इच्छा आणि तुम्ही म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल त्या इच्छेसाठी तुम्ही हे सत्यनारायण करणार आहात ती इच्छा तुम्हाला म्हणायची आहे आणि संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणजे नैवेद्य करायचा आहे तर शिऱ्याचाच. तुम्हाला माहीतच असेल तर सत्यनारायणाला आपण शिऱ्याचाच प्रसाद करतो. तर तुम्हाला अशा प्रकारे शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे. तुम्हाला मांडणी माहितीच आहे, पण तरीही ज्यांना माहिती नाही आहे त्यांना अगदीच थोडक्यात सांगते. तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, एका चौरंगावरती लाल किंवा पांढरे वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. चारही बाजूने तुम्हाला आंब्याच्या डहाळी लावायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल तर तुम्हाला 3 सुपारी आपल्याला घ्यायची आहे. तर पहिली सुपारी आहे विड्याच्या जोड पानावर ठेवलेली आहे. ती गणपती बाप्पाची सुपारी आहे. अगोदर मी जल अभिषेक करून घेते. पंचामृतने हे अभिषेक करतात. त्यानंतर मग त्या सुपारीला म्हणजे गणपती बाप्पाचं प्रतीक असलेल्या त्या सुपारीला आपल्याला काय करायचं तर हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प, धूप, दीप आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. तशीच दुसरी सुपारी ही कुलदेवतेची आहे, तिलाही आपल्याला अभिषेक करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृत आणि जल अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा हळद, कुंकू, चंदन लावायचं आहे. फूल, पुष्प, अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे. धूप, दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर खडी साखरेचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. त्या नैवेद्यावरती तुम्हाला एक तुळशीपत्र पण ठेवायचं आहे. वरुण देवतेची तिसरी सुपारी आहे. तिसऱ्या सुपारी म्हणजे वरुण देवतेच्या सुपारीला सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून आपल्याला हळद, कुंकू, पुष्प आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि खडी साखरेच्या नैवेद्यावरती सुद्धा आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या तिन्ही सुपाऱ्यांची म्हणजे गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वरुण देवता यांची पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, कलश पूजन करायचं आहे. तर बघा, कलश पूजन करायच्या अगोदर आपल्याला गहू आहेत त्याची रास आपल्याला करायची आहे. अष्टदल कमल ही करू शकता किंवा आपण गव्हाची अशी गोल रास ही करू शकता. त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलशाला आपल्याला खालून वरती असं 5 हळदी कुंकाच्या रेघोट्या आपल्याला करायच्या आहे. स्वस्तिक काढायचं आहे कलशावरती आणि त्यानंतर कलशामध्ये आपल्याला एक नाणं आणि सुपारी टाकायची आहे. हळद, कुंकू, फुले, अक्षदा, थोडंसं गंगाजल, थोडंसं गुलाबजल, अत्तर, दुर्वा आपल्याला कलशामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे टाकायच्या आहेत कलशाच्या पाण्यावरती. आणि कलशाला आपल्याला 5 किंवा 7 आंब्याची पानं आपल्याला लावायची आहेत कलशाच्या बाजूने. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ताम्हण ठेवायचं आहे आणि त्या ताम्हणावरती सुद्धा आपल्याला तांदळाची रास करायची आहे.
आणि त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। तर बघा, बालकृष्णाची मूर्ती ठेवण्या अगोदर जर तुम्ही बालकृष्णाच्या मूर्तीवरही अभिषेक केला, म्हणजे श्री सूक्त, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्राने अभिषेक केला तर अतिउत्तम। नाहीतर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा जप करून तुम्ही फक्त जल अभिषेक केला तरीही चालेल। त्यानंतर बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। बालकृष्णाच्या मूर्तीलाही आपल्याला हळद, कुंकू, चंदन, फुले, अक्षदा आणि धूप आणि दीप दाखवायचा आहे। पंचोपचार पूजा करायची आहे। नंतर आपण जो बनवलेला प्रसाद आहे, शिऱ्याचा प्रसाद आहे, तो आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आणि त्यावरती ही तुळशी पत्र आपल्याला आवर्जून ठेवायचे आहेत। भगवान विष्णूंचा म्हणजे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तर त्या फोटोलाही आपल्याला चंदन, हळद, कुंकू, चंदन, पुष्पहार आपल्याला अर्पण करायचे आहे। धूप, दीप आपल्याला दाखवायचं आहे आणि काही तुळशीपत्रही आपल्याला अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांची पोथी आहे केंद्रातून जी मिळते ती आपल्याला वाचायची आहे। त्यानंतर सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे। अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे, त्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे। अशा प्रकारे सत्यनारायण पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे। नंतर आपल्याला ही पूजा म्हणजे तुम्ही किती दिवसांचा संकल्प केला आहे, 5, 7, 11 किंवा 21, जितक्या दिवसांचा संकल्प केला आहे तितके दिवस आपल्याला ही पूजा आपल्याला म्हणजे हलवायची नाही आहे। जर बघा पानं सुकली असेल तर आपल्याला ती पानं बदलायची आहेत। म्हणजे समजा आता विड्याच्या जोड पानावरती आपण गणपती बाप्पाला ठेवलेला आहे, कुलदेवता, वरुण देवता यांची विड्याची पानं सुकली असेल तर आपण ती बदलू शकतो। पण मग पुन्हा आपल्याला हळद, कुंकू, फुले, पुष्प वगैरे आपल्याला पुन्हा अर्पण करायचे आहे। पुष्प सुकले असेल तर पुष्पही बदलायचे आहे। त्यानंतर कलश फक्त आपल्याला हलवायचं नाही आहे। आता बघा, ही जी सेवा आहे ही मी अधिक महिन्यात केली होती। 11 दिवसांची सत्यनारायणची सेवा मी अधिक महिन्यात केली होती। तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, ह्या सेवेत जर आपल्याला मासिक धर्म आला तर आपल्याला ते दिवस आपल्याला मोजायचे नाहीत, आपल्याला पूजा करायची नाही आहे। मासिक धर्म आपला जेव्हा संपेल त्या दिवसापासून आपल्याला पुन्हा ही सेवा सुरू करायची आहे। आपण जितक्या दिवसांचा संकल्प केला आहे तितके दिवस। तर सेवा करताना बघा, नियम आणि अटी इतक्या जास्त नाही आहेत। तर आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे, मद्यपान आपल्याला करायचं नाही आहे, शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला मन प्रसन्न ठेवायचं आहे। आपल्याला कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आहे। अशा साध्या आणि सोप्या प्रकारे तुम्हाला हे पौर्णिमा सत्यनारायणचं व्रत हे करायचं आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा 5, 7, 11 किंवा 21 असे आपण हे सत्यनारायण करू शकता। बघा, ही सेवा मी अधिक मासमध्ये केली होती आणि मला या सेवेचा खूपच छान असा अनुभव आलेला आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल तर जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड वास असतो। माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। त्याच्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कमीत कमी 5 दिवसांची म्हणजे ज्यांना अगदीच शक्य नसेल 7, 11, 21 दिवसांची सत्यनारायण करायला, त्यांनी कमीत कमी 5 दिवसांची पौर्णिमा सत्यनारायण ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची अशी सेवा जरूर करावी। बघा, तुम्हाला या सेवेचं नक्कीच शुभ फळ मिळेल, शुभ फळ नक्कीच तुम्हाला या सेवेचं मिळेल। महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।